Hello, good morning guys and welcome back to our channel. So this is day 4 of our Konkan trip. शिवा लास्ट डे आपला. हा बघा काय करत आहे. पावडर वेलकम बॅक गाइस. पावडर थोडासा पावडर जास्त झालेला आहे मला. यार मला केसांना मी ना ब्लॉग मध्ये मी बघितलं स्वतः म्हणजे जेव्हा मी एडिट करते तेव्हा मी केसांना इतका हात लावते त्याला मी हात नाही लावणार आहे बिलकुल केसांना. ठीक आहे चालेल नको लावा हात बिलकुल नको. आता तू अशीच ठेवले पाहिजे हात. ठीक आहे अशीच ठेवले पाहिजे हात तू. आता बोल अशी. चालेल. सो आता आमची झाली तयारी. आता आम्ही चाललोय बीचला. बीचला तो एक छान ना बघ मला हात गेला होता. सो आता आम्ही चाललोय बीचला. आमची तयारी झालेली आहे. काल आम्ही नाही उठलो लवकर. काल आम्ही सगळं मस्त आरामात केलं. तर म्हटलं सकाळी आम्ही बीचला गेलो नाहीये. प्रत्येक वेळेस इव्हनिंगलाच गेलोय. सो म्हटलं आज लवकर उठून तयारी करू आणि सकाळी बीचला कसं वाटतं ते बघू आणि तिथनं ब्रेकफास्ट वगैरे पण करू. सो गाईज चला आपण चलूया. तू पण ना सारखं करतोय. सो आता शिवानी तुला एक काम दिलं होतं हार्ट काढायला. हा मित्रांनो हार्ट बघायचं. ते खराब हार्ट काढलेलं शिवानी. येतो नाही आहे. शिवानी एवढं खराब हार्ट नाहीये माझं. म्हणजे माझा का हार्ट खराबच नाहीये. चांगला हार्ट काढ यार तू. मनापासनं काढ शिवानी. मनापासनं काढ तेव्हाच निघेल ते. तू काय आता आम्ही आलोय मालगुंड बीचला. जे आहे आमचा प्रायव्हेट बीच. कोणीच नाही बघायचं. कोणीच नाहीये फक्त शिवानी आणि मी. आणि ऊन खूप सारे. आणि शिवानीचा हा क्लचर क्यूटवाला क्लचर. चल आम्हाला थोडस एक गरीन काढायची होती. आता ती झालेली आहे आणि आता आम्ही जातोय घरी. येस. काय हालत झाली आहे आमची. इतकी गरमी आहे आज कोकणला. काल इतकी नव्हती गरमी आणि आज अतिशय गरम आहे. आम्ही फोटो काढत आहे, व्हिडिओज काढत आहे आणि मग असं होत आहे की बाबा थांबा जरा गाडीमध्ये येऊ द्या, एसी लावू द्या. चेहरा जुळत असं वाटतं मला आज. खूप गरम आहे. सो आता आम्ही जातोय. आता आम्ही चेंज करू आणि मग नंतर आम्ही जाऊया इथे स्कुबा डायव्हिंगला. काढ ना व्यवस्थित बोल ना. सो आता व्यवस्थित बोलायला काही दाखवायला काही राहिलं कशी म्हणलं. खूप गरम आहे. आता स्कुबा डायव्हिंगला जाऊया. खूप मजा करूया. खूप गरम आहे. मे बी पाण्यामध्ये थंड वाटेल. आणि आता स्कुबा डायव्हिंग झाली तुझी तर सांग एक्सपिरियन्स सांग. एकदम बढिया लाईफ टाईम एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही असाल कोकणमध्ये तर ना तू पण आहे ना नक्की ट्राय करा. एकदम भारी वाटलंय. आणि इतके मस्त फोटोज काढले, इतके मस्त व्हिडिओज काढलेत ना यांनी. तुम्ही आमचे रील आम्ही टाकणारच आहे तेव्हा बघाल. त्यामध्ये आम्ही इन्क्लूड करू की कशी फोटोग्राफी झाली, कशी कपल फोटोग्राफी वगैरे झाली. सुंदर. या दादांना तुम्ही इकडे जर येत असेल तर मिरकर ॲक्वा ॲडव्हेंचर मध्ये गौरांग दादा तुम्हाला भेटेल. यांच्याकडेच करा आणि इतकं मस्त एक्सपिरियन्स देणार तुम्हाला की एकदम बढिया. म्हणजे आम्हाला तर खतरनाक मजा आली आहे भाई. स्पेशली शिवानीचा फर्स्ट टाइम होता तर शिवानीला तर खूप जास्ती आवडलेलं आहे. जर तुम्ही येत असाल तर आमचं नाव सांगा. हा अरे हा ते तर विसरलो. जर तुम्ही इकडे येत असाल स्कुबा डायव्हिंग करायला मिरकर ॲक्वा ॲडव्हेंचर मध्ये जे आहे काजीरबाटी बीचला, तर इथे येऊन तुम्ही आमचा कुपन कोड पण यूज करू शकता विच इज इन्सेपरेबल 30. तुम्हाला मस्त 30% तुम्हाला ऑफ भेटणार आणि तुमची स्कुबा डायव्हिंग एकदम चीप कॉस्टमध्ये आणि एकदम खतरनाक एक्सपिरियन्स तुम्हाला भेटणार त्यामध्ये. गौरंदा तुला काही बोलायचं आहे का? नाही जे त्यांनी बोलले आपण 30% डिस्काउंट देणार. जे चेतन इनसेपरेबल जर्नीज बरोबर येणार आहे त्यांना आपण 30% डिस्काउंट देऊ. फ्रॉम मी इट्स 100% शुअर. आणि आम्हाला पण खूप भारी मजा आली. असं वाटलं नाही की आपण म्हणजे असं खूप दिवसानंतर भेटतोय. ठीक आहे चलो सी यू नेक्स्ट टाइम. बाय. आता आम्ही चाललोय लंच करायला. अल्लाह हबीबी कम टू कोकणी. अल्लाह हबीबी कम टू कोकणी. वाटत नाहीये तू हबीबी. नाही काय वाटतं वेस्ट इंडियन. सो मित्रांनो आता आमची झाली होती दुपारी स्कुबा डायव्हिंग. मग आम्ही गेलो होतो लंच करायला. लास्ट वर्किंग डे आहे म्हणत होती. लास्ट वेकेशन डे IT guys लास्ट वेकेशन डे आहे शिवानी. IT आपल्याला आता प्रोफेशनल यार. कामाला लास्ट चालू म्हणजे करावं लास्ट वर्किंग डेज वाटतो. सो ओके. सो आज आहे आमचा लास्ट डे इन कोकण. सो आम्ही फुल ऑन सनसेट जे आम्हाला खूप आवडतं ते बघणार, फोटोज काढणार, चिल करणार. आणि अजून एक आमचा इथे जो फ्रेंड झालाय कोकणला त्याचा ऍक्च्युली विला आहे जवळ, तर तो पण होस्ट जमलं तर आम्ही जाऊ.
म्हणजे जमलं बोलवतोय तर आम्ही आम्हाला. जाऊ. आता कॉर्डिनेट झालं तर आम्ही जाऊ. आणि त्याचं प्रॉपर्टी इतकी सुंदर आहे ना, त्यांनी फोटोज वगैरे दाखवले तर आम्हाला बघू काय होत आहे ते. जर तो असेल घरी तर आम्ही तिथे जाऊ, नाही तर मग आम्ही आमच्या काल जिथे गेलो होतो तिथेच राहू. येस. ओके guys, पण चल. त्याच्या आधी जसे तुम्ही जज्बात बदलता तशी शिवानी आउटफिट बदलते. जज्बात ते शिवानीचा आउटफिट बघा. शिवानीचा आउटफिट बघा. कितीदा दाखवशील. सो हे माझं आउटफिट आहे जे मी, जर तुम्ही आमचा FC ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी हे कितीचं घेतलंय आणि कुठून घेतलंय. ओके. शिवानी एवढं तिथं वेदर पण चेंज नाही होतं जेवढं तू आउटफिट चेंज करता यार. वेदर चेंज हो ना हो, मुलींचे आउटफिट चेंज होत राहिले पाहिजे, ठीक आहे ना. माझ्याकडे पण लक्ष द्या. मी थोडी इकडे साईडनी होते म्हणजे लोक तुझ्याकडे लक्ष देईल. मला पण लोक माझ्याकडे पण लक्ष देतात, माझ्याकडे पण देतात. ठीक आहे, आता जायचं. आता सनी येतो. तुम्ही कमेंट करा की तुम्ही म्हणा कमेंट मध्ये की आमचं लक्ष चेतनकडे जास्ती असते. नाही हो, तुम्ही- असं कमेंट मध्ये नाही, करा. असं तुम्ही लिहा सांगा. कमेंट मध्ये. शिवानी, असं कमेंट मध्ये लिहा की शिवानी चेतन गँग पुण्या मित्रांनो दाखवून द्या. दोघांपैकी कोणाला जरी आले तरी आपण एकच आहे, ठीक आहे ना. एका जागेवर फिर एवढा दूर नको जाऊ. हा तो विला आहे गाईज ज्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. बघा यार, समोर सी आहे आणि इथे त्याचा सीच्या पुढे त्याचा होम आहे, त्याचं घर आहे. बाई साहब, मीन्स दिस इज अ ड्रीम हाऊस, आर ड्रीम हाऊस. हे टेक्स्चर बघा, हे किती युनिक टेक्स्चर आहे ना. मी नाही बघितलं याच्या आधी हे, आणि हे जस्ट मी इथेच बघत आहे. ॲक्च्युली इथली काळी माती आहे थोडी, पण हे टेक्स्चर खूप नवीन आहे. असं वाटतंय की काय असं वेगळं वाटत आहे. सो मित्रांनो, आता आम्हाला मल्हार दादाने एकदम पर्सनलाइज बगी राईड दिलेली आहे, जे डायरेक्ट टोकियो ड्रिफ्ट पेक्षा पण फाड होती डायरेक्ट. तुम्ही बघू शकता इथे सगळे निशाणे असे झालेले. त्यांनी पूर्ण अशी गाडी फिरवली भाई साहब. आम्ही आलोय आता आंब्याची शॉपिंग करायला. हे बघा, आंबेच आंबे आणि इतका बढिया आंबा आहे ना, गोड आहे. आम्ही आत्ताच खाऊन बघितला. सो आम्ही एक पेटी घेतोय आता सगळ्यांसाठी. त्यांना पण रस खायचा असेल घरी यायचा आणि रस खायचा. आंब्याची शॉपिंग. इथे चालू आहे सगळ्या आंब्याची पॅकिंग. रत्नागिरी गणपतीपुळेला. सो गाईज, आता आम्ही आलोय खायला काहीतरी इव्हनिंगला. आम्ही थाली खाऊन पण थोडं बोर झालो होतो. So आता आम्हाला काहीतरी चटपटा खायचं होतं म्हणून आम्ही आलोय आता आंबट गोड मध्ये. याचे रिव्ह्यूज चांगले होते, बघूया आता. याने ऑर्डर केला पिझ्झा, मी ऑर्डर केलाय सँडविच. आम्ही आलो आहे आता रूमवर, झालो आहे फ्रेश. ओव्हर नको करू. आम्ही एक काय म्हणतात त्याला, कॅफे होतं, कॅफेमध्ये गेलो. बर्गर नाही सॉरी, पिझ्झा, सँडविच, खाल्ला. भेल, चाट, सगळंच पाणीपुरी, खाल्लं. शेवपुरी, दहीपुरी सगळं खाल्लं. त्यानंतर आईस्क्रीम पण खाल्लं. डाएटची तर आमच्या वाट लागलेली आहे, जेन्युअनली सांगत. पण भारी होतं ते, भारी होतं. आता डाएट फक्त पुण्याला जाऊनच होईल. त्याच्या पहिले गिल्ट नाही द्यायचं स्वतःला, मस्त खाऊन घ्यायचं. भारी So, होतं. असा होता आमचा डे, आजचा कोकणचा लास्ट डे. नाउ वी आर एंडिंग आवर कोकण वाला व्लॉग्स. उद्या आमचा अजून एक ट्रॅव्हल ब्लॉग शूट करू आम्ही. उद्या आम्ही चाललोय न्यू ब्लॉग्स राहणार, दॅट इज वेडिंग ब्लॉग्स, ज्याच्यामध्ये आम्ही वेडिंगच्या रिलेटेड आम्ही जे करू ते दाखवू. येस. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो हा आहे अजून नवीन ब्लॉग, नेक्स्ट ब्लॉग बेसिकली ट्रॅव्हलचा. अँड दिस इज अवर लास्ट डे. आता आम्ही चेकआउट करतोय इथे. हा आमचा लास्ट आहे, चेकआउट होईल आता. आमचं सामान नेलेलं आहे. इथनं आम्ही जाणार सगळ्यात पहिले नाश्ता करायला. आफ्टर दॅट आम्ही डायरेक्ट निघू आमच्या नेक्स्ट रोड ट्रिपला. इथनं जातोय आम्ही नांदेडला आहे चैतनच्या आणि माझ्या फ्रेंडचं लग्न, म्हणजे चैतनच्या फ्रेंडचं, बिकॉज ऑफ चैतन माझ्या फ्रेंडचं. नाही तर त्यांना वाटेल की दोघांचं एक फ्रेंड कसा. नाही, बरोबर. सो चैतनच्या फ्रेंडचं लग्न. आम्हाला ॲक्च्युली लेट निघायचं होतं, बट आम्ही लवकर निघतोय कारण की ते लोक सगळे आले आहेत तिथे आणि यात हळद पण आहे. सो आम्हाला वाटतं की आम्ही लवकर जायला पाहिजे. आणि ते 12 तासाचं ट्रॅव्हल आहे. हा, इथून नांदेड 550 किलोमीटर आहे आणि आम्हाला 12 तास दाखवत आहे. आता लेटची आम्ही किती तासामध्ये कव्हर करू.
आणि शिवानीला थोडं काम पण करावं लागणार मला आहे ऑफिसचं गाडीमध्ये. काम पण करावं लागणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं लवकर जेवढ्यात जेवढं तिथे पोहोचू शकू त्याचं, कारण की मला अर्जंटली आज एक ऑफिसचं ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके. So, आणि let's go. आता आम्ही चाललो आहे लंच सॉरी ब्रेकफास्ट करायला, बट त्याच्यामध्ये आम्हाला घावणे खायचे आहेत. घावणे खायचे आहेत, जे कोकणचं famous स्पेशल ब्रेकफास्ट आहे. ते बघू आता कुठे भेटतात आणि त्याप्रमाणे आम्ही करू. ठीक आहे, चलो बाय बाय. सो चेतन आता कापतोय आंबे. आम्ही आलोय नाश्ता करायला. हे आहे घावण, इथलं कोकणातलं फेमस. आमचा एक आंबा निघालाय खराब. ठीक आहे, हा खूप भारी आहे, गोड गोड. यू नॉट ट्राय? नाही, आता मी काय करतो, आम्ही आलो आहे हॉटेल वैभवमध्ये, जे तिथे ऑथेंटिक तुम्हाला खावणं भेटेल. हॉटेल वैभव. तुम्ही जर इकडे आले तर हॉटेल वैभवलाच या. येस. हेवी ड्रायव्हिंग ब्रो. ओह माय गॉड. मी ड्रायव्हिंग करता करता मग आरामात चालतो. भाई साहेब, एवढा घाट आहे ना इकडे नांदेडला जातानी. बापरे, आंबा घाट आणि वाईन मिल आपल्याला दिसतंय मित्रांनो. हीच एनर्जी आपल्याला भेटणार आहे आता ड्रायव्हिंग करायला. आंबा घाट खूप मोठा आहे यार, खूपच मोठा आहे भाई, खूप भयंकर मोठा आहे आंबा घाट. माझं तर डोकं दुखत आहे. शिवानीची तर पूर्ण हालत टाईट झाली आहे. इतके मित्रांनो, आमचा शॉर्ट ब्रेक चालू झालेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खातोय आईस्क्रीम. शिवानी माझा फेवरेट फ्लेवर खात आहे आणि मी तिचा फेवरेट खातो बटरस्कॉच. मॅरेज थिंग्स आफ्टर मॅरेज. आम्ही आज उलटं केलेलं आहे. उलटं नाही केलं, याला भेटला नाही ॲक्च्युली. हुशारला मिळाला आहे तर त्याने घेऊन घेतलं. मग मी म्हटलं अरे आहे ना, तोपर्यंत त्याने काढलं पण होतं आणि खात पण होता, म्हणून त्याला नाही भेटलं. आम्ही लंच पण नाही करणार आहे, आम्ही हे घेतलेलं आहे सगळं खायला. ओनली जंक यार. शी, मला इतकं वाईट वाटत आहे. चलो बाय बाय, सी यू. आता आम्ही ना पोहोचलो आहे. किती किलोमीटर पोहोचलोय चेतन? अजून आपले 300 किलोमीटर बाकी आहे. 300 किलोमीटर बाकी आहे. चालत आहे. रस्ता संपतच नाहीये, इतका चालतोय बापरे. मला लागली आहे भूक, सो मी आता खाणार आहे एक आंबा. वा 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 वा. आता आंबा पण खातो. गाडी चालव बरं पटकन. मला शिकवलीच नाही. छम्मो. काही नाव ठेवतो यार तुम्हाला. नको बोलू मला असं काय. हो, छम्मी यार, आंबा नको खाऊ यार. जेव्हा तुम्ही वाईफला गाडी शिकवत नाही तेव्हाच होते. मी तर कितीदा म्हटलं मला शिकव. तू आता गेल्या गेल्या पुण्याला ना मला ड्रायव्हिंग स्कूल लावशील. रोज सकाळी ड्रायव्हिंग स्कूल करत जा, ड्रायव्हिंग शिक आणि नेक्स्ट रोड ट्रिपला तू गाडी चालव. आम्ही जस्ट पोहोचलोय. आम्हाला अजून बघा किती किलोमीटर आहे. पहिले इकडे किलोमीटर बाकी आहे. मित्रांनो, हा फॉग नाहीये, हा आहे धूळ, जे हवेने झालेला आहे. हवा वारा सुटलेला आहे. वारं सुटलंय बापरे. पण आणि काहीच मला असं वाटतं दिसत की नाहीये. पाणी पण पडणार आहे, पाऊस येणार आहे आता. पाऊस मला खतरनाक आलाय भाई, genuinely थोडी भीती खतरनाक वाटत आहे आता. खतरनाक वारा आलाय भाई, खतरनाक वारा आलाय. टेन्शन नको शिकू, टेन्शन नको. टेन्शन तर येणारच ना. चेतन, तुझी बॉडी कमी वाटत आहे रे. बघ ना कसा दिसतोय बारीक बुरीक. आता आणि तुझी दाढी पण आणि केस पण असे का दिसत आहे? तिकडे गेल्यावर करू ना आता जिम स्टार्ट करू परत मित्रांनो, जिम स्टार्ट करू. थोडं माझ्या नवऱ्याची हालत उतरलेली आहे जिम नसल्यामुळे. ऑफिस आहे आता, मी ऑफिसचं काम करत आहे. ऑफिस आहे माझं आता 1 तास, 1-1.5-2 तास तरी आहे. चल, आंबा खाल्ला त्याचं पूर्ण लागला. लिपस्टिक, मँगो लिपस्टिक लावली आहे मँगो आता. लिपस्टिक, लिटरली मँगो लिपस्टिक. मित्रांनो, आता आम्हाला अजून अर्धा तास बाकी आहे. इथे लाईट नाही बेसिकली, पण शिवानीचं काय चालू आहे? मेकअप. भूत दिसत आहे मी चेतन. शिवानी आता टाइम वाचवण्यासाठी इथं मेकअप करते कार मध्ये. खुशी लागली. हॅट्स ऑफ शिवानी, तुला हॅट्स ऑफ. स्वरूपला दाखवशील स्वरूप. आज तुला खरंच मानलं मी. स्वरूप हा याचा कॉलेजचा फ्रेंड आहे. माझा रूममेट आहे तो, कॉलेज Roommate. माझा बेस्ट फ्रेंड आहे तो. चेतन गाडीमध्ये तयार होतोय. आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे. कॉल्स येत आहे, कॉल्स येत आहे फ्रेंड्सचे. चेतनची आता आम्ही लिटरली गाडीमध्ये तयारी केली आहे. मी पण दिसेल का? ट्राय करते. लिटरली आम्ही गाडीमध्ये तयारी केली आहे. नाही झाले तुझे केस बरोबर. आम्ही पोहोचलोय स्वरूपच्या एंगेजमेंटला. हॅलो गाईस. स्वरूप
सगळंच खराब होऊन जाईल. आता स्वरूपला भरवणार आहे डायरेक्ट, त्याचा मेकअप खराब होणार आहे. स्वरूप सोबत आम्हाला पण आमची हळद लागलेली आहे मित्रांनो. आम्ही पण पोहोचलोय. आम्ही एकदम टायमावर पोहोचलोय बाय द वे, एकदम वेळेवर पोहोचलो डायरेक्ट. हॅलो प्रमोद, हॅलो सॅम आणि प्रणय. I'm the OG daddy for Chetan Kalode. Yeah, you can call me dad as well. You can follow my Insta. Who is mom? Who is my mommy? Cannot reveal that yet. Sorry. झालेला आहे बसवेश्वराची गणपतरावजी हंडे, शंकर हनुमंतरावजी होनशेट्टे, दिनेश कामन्ना बेंडे, प्रवीण गंगाधररावजी बाल. हॅलो, माझं पण लग्न करायचं कधी आहे. होणार आहे याचं लग्न माहिती नाही. सगळ्या अरे, गावाचं आपल्याला लग्न होत आहे पण याचं लग्न नाही होत आहे. Hello guys, this is Vasish Shende. This is your blogger dost Chetan Kalode and his wife Shivani Gulane. And this is Sudhanshu Bandurwar, yeah. He is looking for good handsome brides as well along with Pranay Syam. So recommend good handsome brides for these two people. जिस उम्र में बायको से लव बाईट चाहिए उस उम्र में फेटे से लव बाईट आ रहा है. आई शपथ खूप जास्त झालं इतर शिवानी आणि तू हसत आहे. आता झालंय आमचं जेवण आणि मी सगळ्यांना दाखवतो तुम्हाला सगळेजण कसे झोपले आहेत. सो फायनली आम्ही निघालेलो आहे पुण्यासाठी आमच्या घरी. आता इतके दिवस बाहेर फिरल्यावर ना असं वाटतं की आपलं घर हे आपलं घर असतं. म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन मला पण असं भारी झालंय. वाटेल. मला पण असं झालंय की कधी पोहोचतो आता एकदा पुण्याला. रिकव्हरी रिकव्हरी डे आहे एवढ्या नंतर रोड ट्रिप. लिटरली आम्ही जेव्हा आलो गणपतीपुळेवरनं नांदेड 700 किलोमीटर होतं. सो आम्हाला इथे यायला 14 तास लागले. 14 तासमधलं मला असं वाटते की आम्ही रस्त्यामध्ये 1 तास आम्ही टाइमपास केला असेल नाश्ता वगैरे करायसाठी. बाकी कंटिन्यू चेतननी गाडी चालवली आहे. आम्ही कुठेच ब्रेक नाही घेतला. ॲटलीस्ट म्हणजे डिनर लंचला पण ब्रेक नाही घेतला. जास्त ब्लॉग वगैरे काढणं पण नाही झालं कारण ना इथे जो रस्ता होता यायचा गणपतीपुळेवरनं इकडे कार सिकनेस होत नाही कधी. पण काल मला फर्स्ट टाइम कार सिकनेस पण झाली. मला एकदम चक्कर येत होते. हळद भेटली. येस, आपण एकदम राईट टाइमला पोहोचलो. आम्ही आमचं माहिती का टायमिंग दाखवत होता 12ला. आम्ही रात्री 12ला पोहोचू तिथे असं गुगल मॅप दाखवत होतो आणि आम्ही पोहोचलो तिथे 8:30 8:30 पोहोचलो. 8:30ला पोहोचलेलो आणि नाही, हा, sorry, 9:30ला पोहोचलो. 9ला. 9:30ला पोहोचलो आणि आम्हाला हळद भेटली. म्हणजे जस्ट त्यांची सुरू झाली होती. लग्न लग्न खूप सुंदर झालं, खूप छान लग्न झालं. माझी खूप इच्छा होती. मी कधी साऊथ इंडियन लग्न बघितलं नव्हतं. सो मला साऊथ इंडियन लग्न बघायचं होतं आणि माझी ती आज इच्छा पूर्ण झाली. मी आणि ह्याची फ्रेंड आम्ही लिटरली स्टेजवर गेलो आणि स्टेजवर बसून राहिलो चेअर घेऊन. कारण की आमच्या दोघींना असं होतं की आम्हाला पूर्ण लग्न बघायचंच आहे कसं होतं. सो आम्ही म्हणून दोघी जणी स्टेजवर जाऊन तेच विचार बसलो. करत होतो की मला सोडून मी स्टेजवर काय करतो टायमिंग दाखवतो 1 वाजता की आम्ही 1ला पुण्याला पोहोचू. रात्री. पण आम्ही आता ठरवलंय की काल जेवढा आम्ही इथे प्रवास केला आज मजे करून जाऊ. आज 1च्या जागी 3 जरी झाले तरी चालणार कारण की उद्या आमची सुट्टी आहे. उद्या आमचा रिकव्हरी डे आहे. आज आम्ही एकदम मजेत स्टॉप घेत जाणार. असं वाटतं आता दोघांना की बट बस आता घरी जायचं आहे आणि आता आपल्याला रेग्युलर शेड्यूल जिम चालू करायची आहे, स्किन केअर चालू करायचं आहे, डाएट. आम्ही दोघं पण डाएटसाठी खूप काय म्हणतात त्याला कॉशियस राहतो. आम्हाला आवडतं डाएट वगैरे. पण बाहेर आलं की तेवढंच सुटतो मग. हा, बाहेर आलं की सुट्टो. पण Literally काही जिथे खातो. करायला पाहिजे जिथे जिथे करू शकतो तिथे करतो. जिथे नाही होऊ शकत पॉसिबल तिथे आम्ही खातो. असं एकदम स्ट्रिक्ट नाही करत की नाहीच बाबा याच्याशिवाय काही खाणारच नाही असं काही नाही करत. सो हे झालं मग आमच्या रोड ट्रिपचं. हे तर मी हा जो ब्लॉग बनवला आहे कालचा थोडा आणि आजचा थोडा तो हे मी मिक्स करूनच टाकेल मध्ये. जर मला डोसा नाही भेटलाय. मला डोसा आतापर्यंत भेटला नाही आहे. मी डोसाच्या काय झालं चेतन ते डोसा नाही का एक जण कोणी म्हणतो ना डोसा तर आपण हे होऊन जातं मन उठून जातं ना तशा टाईप माझं होतं. आता तर तू प्लीज डोसा करू नको. आई डोसाच भेटत नाही आहे. तू तलब लावली आहे डोसाची. मला डोसा भेटत नाही आहे. काय करू आता? पुण्याला खाऊ डोसा. डायरेक्ट पुण्याला जायचं. पान खायचं आहे का तुला? अण्णा डोसा खिलाव ना अण्णा. चेतनला एक मैथिली भेटलेली आहे. मैथिली भेटली नाही. मैथिली रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट. तू नको येऊ ठीक आहे. मी भेटून तू मैथिलीला. एवढा मार खाशील मी ना. मैथिलीला भेटून तू येऊ नको. खूप मार खाशील. आता मी पहिले येणार काय करतोय तू बघायला. एक्साइटमेंट बघा तुम्ही त्याची. एक्साइटमेंट बघा ना मैथिलीला भेटायला. एक्साइटमेंट का करतोय चेतन.
नाईस. ओके, काय घेऊन येतोय हा? पान. सो मैत्रिणी पण डिसअपॉइंट केलेला आहे चेतन तुला. इतकं सुंदर वाटत आहे, म्हणजे असं वाटतं की तिथे ढग आहे आणि ढगामधनं लिटरली हे येत आहे, रेज येत आहे सूर्याची. आणि तू त्याच्यामध्ये. माझा काय व्ह्यू आहे यार चेतन, काय बढिया व्ह्यू आहे माझा. सुंदर समोर इतका सुंदर रस्ता. मी आणि माझं न संपणारं सनसेटवरचं प्रेम. आणि ते सगळ्या विंडमिल्स दिसत आहे बघा, दिसत असेल तुम्हाला, पूर्ण लाईनीने दिसत आहे. शिवानी टफ क्वेश्चन फॉर यू. No, सनसेट की मी टफ क्वेश्चन. सनसेट विथ यू बेबी. सनसेट की मी. सनसेट विथ यू. सेफ प्ले. हा सेफ प्ले नाही, दिस इज द ओनली प्ले. आम्हाला लिटरली रोडवर आम्ही शोधतोय, आम्हाला भाजीपोळी खायची नव्हती, आम्ही डॉमिनोज शोधतोय. डॉमिनोज एक भेटला आणि जस्ट गेलं, जस्ट. मग आम्ही काय करतोय, आंबे खातोय आता. आणि शिवानीचं असं म्हणणं आहे की आंबे खाल्ल्यावर आपल्याला नक्कीच डॉमिनोज भेटणार. पूर्ण पाऊस येतोय आणि सोबत स्टँडअप कॉमेडी चालू आहे आणि दोघं पण मस्त एन्जॉय करतोय. कधी कधी सुंदर होतं. पाऊस चालू आहे, एकदम मस्त पाऊस लागलाय. आणि मेन म्हणजे गाडी वॉशिंग झाली आहे मित्रांनो. गाडी वॉश झालेली आहे आपली. एवढा धूळ बसला होता गाडीवर आणि पूर्ण वॉश झालेली आहे. समोर मॅच चालू आहे आणि चेतन करतो आहे जेवण. आम्ही बोलवलेली आहे मस्त शेव भाजी आणि भाकरी. तेच खाऊन खाऊन आम्ही तर थकलो होतो ना, पनीरची भाजी वगैरे. कसं वाटलं तुला जेवण? आवडलं? एकदम भारी आहे, म्हणजे असं हायवे आहे आणि इकडे मस्त हवे थंडशीर ओपन. आफ्टर डिनर आम्ही लगेच निघालो पुणेसाठी. पुणेला आम्ही रात्री 2 वाजता पोहोचलो. दोघं पण खूप थकलेलो होतो आणि मी खूप झोपेत होती, म्हणून आम्ही व्हिडिओज घेऊ शकलो नाही. बट येस, असा होता हा आमचे ब्लॉग्स. 3 दिवसाचे मी कंटिन्यू टाकले आहे गाईज, सो कन्फ्यूज होऊ नका. फर्स्ट डे कोकण, सेकंड डे आणि थर्ड डेचा पण मिक्स. नक्की बघा आणि नक्की लाईक करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा इन्सेपरेबल जर्नी ऑन यूट्यूब, ऑन इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवर पण आमचं सेम युजर नेम आहे, तुम्ही तिथे पण आम्हाला फॉलो करू शकता. सो दॅट्स इट. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.